नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण अधिक महिन्यात कोणकोणत्या ग्रंथाचे पारायण करावे, कोणती व्रते करू शकतो, कोणते नियम पाळावेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि अधिक मासांचे संपूर्ण धार्मिक महत्त्व काय आहे याविषयी अत्यंत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अधिक मास हा हिंदू धर्मात अत्यंत पुण्यदायी, पवित्र आणि भक्तिमय काळ मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंडा महिना असेही म्हटले जाते. भगवान श्री विष्णूंना समर्पित असलेला हा महिना भक्ती, जप, तप, दान, व्रत, पारायण आणि आत्मशुद्धींसाठी सर्वोत्तम मानला जातो. अधिक मास साधारणपणे दर 3 वर्षांनी येतो. सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेतील फरक भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त महिना येतो. या महिन्यात विवाह, गृहप्रवेश, मुंज यासारखी मोठी शुभ कार्य सहसा केली जात नाहीत, पण देवभक्ती, दान, पारायण, तीर्थयात्रा आणि व्रत यांना अत्यंत मोठे महत्त्व असते. धर्मशास्त्रानुसार या काळात केलेली पुण्यकर्म अनेक पटींनी वाढून फळ देते असे मानले जाते. सर्वप्रथम जाणून घेऊया की अधिक मासात पारायण का करावे. पारायण म्हणजे एखादा पवित्र ग्रंथ श्रद्धेने, नियमपूर्वक आणि भक्तिभावाने पूर्ण वाचणे. ग्रंथ वाचनाने मन शांत होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि आध्यात्मिक शक्ती वाढते असे मानले जाते. अधिक मास हा आत्मशुद्धीचा महिना असल्यामुळे या काळात पारायणाला विशेष महत्त्व दिले जाते. आता प्रश्न येतो की अधिक मासात कोणकोणत्या ग्रंथांचे पारायण करावेत. सर्वात महत्त्वाचे पारायण म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचे. भगवद्गीता हा भगवान श्रीकृष्णांचा दिव्य उपदेश मानला जातो. अधिक मासात दररोज एक अध्याय किंवा संपूर्ण गीता वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. गीता मनाला स्थैर्य देते, योग्य मार्ग दाखवते आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती देते. दुसरे अत्यंत महत्त्वाचे पारायण म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम. भगवान विष्णूंची हजार नावे असलेला हे स्तोत्र अत्यंत शक्तिशाली मानले जाते. अधिक मासात रोज विष्णू सहस्रनाम पठण केल्यास मानसिक शांती मिळते, घरातील नकारात्मकता कमी होते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. तिसरे पारायण म्हणजे श्रीमद भगवत महापुराण, श्रीकृष्ण चरित्र, भक्ती आणि धर्ममार्ग यांचे सुंदर वर्णन भागवतांमध्ये आहे. अधिक मासात भागवत श्रवण किंवा वाचन केल्यास भक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते. काही लोक संपूर्ण भागवत सप्ताह करतात, तर काही जण रोज थोडे थोडे वाचन करतात. रामभक्तांसाठी रामरक्षा स्तोत्र आणि रामायण पारायणही अत्यंत शुभ मानले जाते. श्रीरामाचे चरित्र जीवनात संयम, कर्तव्य आणि धर्मपालन शिकवते. अधिक मासात सुंदरकांड वाचनाला विशेष महत्त्व आहे. संकट दूर होण्यासाठी आणि मानसिक धैर्य वाढवण्यासाठी सुंदरकांड अत्यंत प्रभावी मानले जाते. श्री गुरुचरित्र पारायण हे दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक भक्त अधिक मासात 7 दिवस, 14 दिवस किंवा पूर्ण महिनाभर गुरुचरित्र वाचतात. गुरुचरित्र वाचनाने गुरुकृपा मिळते आणि घरात शांतता राहते असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी स्वामी चरित्र सारामृत, स्वामी लीलामृत किंवा स्वामींचे नामस्मरण अत्यंत शुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थ हा जप अधिक मासात केल्यास मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो असे अनेक भक्त अनुभव सांगतात. देवी भक्तांसाठी दुर्गा सप्तशती, देवी भागवत किंवा ललिता सहस्रनाम पारायण करता येते. अधिक मास जरी विष्णूंना समर्पित असला तरी देवी भक्ती करणेही शुभच मानले जाते. वारकरी संप्रदायात हरिपाठ, ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा वाचनालाही विशेष महत्त्व आहे. हरिनाम, अभंग आणि संत साहित्य मनाला भक्तिमय बनवते. आता जाणून घेऊया की पारायण करताना कोणते नियम पाळावेत. सर्वप्रथम स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून पारायण सुरू करावे. शक्य असल्यास देवाजवळ दिवा लावावा आणि शांत वातावरणात वाचन करावे. पारायण सुरू करण्यापूर्वी साधा संकल्प करावा. उदाहरणार्थ, हे प्रभू, अधिक मासांच्या पवित्र काळात मी श्रद्धेने हा ग्रंथ वाचत आहे. माझ्या हातून काही चुका झाल्या तर क्षमा करावी आणि
मला सद्बुद्धी द्यावी. संकल्प मोठ्या संस्कृत मंत्रातच करावा असे आवश्यक नाही. मनातून केलेली प्रार्थना सर्वात महत्त्वाची असते. पारायण करताना मध्येच खूप गप्पा मारणे, मोबाईलमध्ये व्यस्त राहणे किंवा रागाने वाचन करणे टाळावे. शांत आणि भक्तिभावाने वाचावे. जर वेळ कमी असेल तर थोडे वाचन केले तरी चालते, पण नियमितता ठेवणे महत्त्वाचे आहे. काही जण विचारतात की स्त्रिया पारायण करू शकतात का? नक्कीच करू शकतात. श्रद्धा सर्वांसाठी समान आहे. महिलांनीही अधिक मासात भक्ती, जप आणि पारायण करावे. मासिक पाळीच्या काळात काही जणी पुस्तकाला स्पर्श करत नाहीत, तर काही जणी मनातून नामस्मरण करतात. हे प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार असते. आता अधिक मासातील व्रतांविषयी जाणून घेऊया. अधिक मासात अनेक प्रकारची व्रते केली जातात. सर्वात प्रसिद्ध व्रत म्हणजे पुरुषोत्तम व्रत. हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित असते. या व्रतास रोज विष्णुपूजा, नामस्मरण, दान आणि सात्विक आहार घेतला जातो. एकादशी व्रत अधिक मासात विशेष महत्त्वाचे असते. एकादशीला उपवास करून विष्णू भक्ती केल्यास मन आणि शरीर शुद्ध होते असे मानले जाते. काही लोक पूर्ण उपवास करतात तर काही फराळ घेतात. आरोग्यानुसार उपवास करावा. तुळशी पूजा आणि तुळशी प्रदक्षिणा हे देखील अत्यंत शुभ व्रत मानले जाते. रोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय जप करावा. काही स्त्रिया अधिक मासात 33 दिवे लावण्याचे व्रत करतात. काही जणी 33 आवळ्यांवर किंवा नाण्यांवर दिवे लावतात. हे व्रत श्रद्धेने आणि सात्विकतेने केले जाते. दान व्रतालाही अधिक मासात खूप महत्त्व आहे. गरजूंना अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान किंवा गायीला चारा देणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. आता जाणून घेऊया की अधिक मासात कोणते नियम पाळावेत. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सात्विकता. शक्य असल्यास मांसाहार, मद्यपान, तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहावे. दुसरा नियम म्हणजे संयम. राग, भांडण, अपशब्द आणि इतरांचा अपमान टाळावा. अधिक मास हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे. तिसरा नियम म्हणजे देवभक्ती. रोज किमान थोडा वेळ जप, प्रार्थना किंवा नामस्मरणासाठी द्यावा. चौथा नियम म्हणजे दानधर्म. आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. मोठे दानच आवश्यक नसते. प्रेमाने दिलेला थोडासा अन्नप्रसादही पुण्यदायी असतो. पाचवा नियम म्हणजे वडीलधाऱ्याचा आदर. आई वडिलांचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते. सहावा नियम म्हणजे स्वच्छता. देवघर आणि मन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. आता काही अटी आणि काळजी जाणून घेऊयात. अधिक मासात अति दिखावा करू नये. भक्ती साधेपणाने करावी. खूप खर्च करून दिखावू पूजा करण्यापेक्षा मनापासून केलेली छोटी पूजा अधिक महत्त्वाची असते. काही लोक भीती दाखवतात की नियम मोडला तर दोष लागतो. प्रत्यक्षात देव भावना पाहतो. नकळत चूक झाली तर मनापासून क्षमा मागावी आणि पुन्हा भक्ती सुरू ठेवावी. अधिक मासात काय टाळावे हे देखील महत्त्वाचे आहे. खोटे बोलणे, फसवणूक, इतरांना त्रास देणे, व्यसन, अहंकार आणि अपमानजनक वागणूक टाळावी. मोठी शुभ कार्ये जसे विवाह, गृहप्रवेश किंवा मुंज परंपरेनुसार टाळले जातात. पण देवदर्शन, तीर्थयात्रा, पूजा, दान आणि पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते. अधिक मासात संध्याकाळी दिवा लावणे आणि विष्णू नामस्मरण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. काही भक्त महिनाभर अखंड दिवा लावतात. शक्य असल्यास हे करू शकता. अनेक जण विचारतात की नोकरी किंवा घरकामांमुळे पूर्ण नियम पाळता आले नाहीत तर काय? अशा वेळी अपराधी वाटून घेऊ नये. शक्य तितकी भक्ती करावी. देवभक्तीतील प्रामाणिकपणा पाहतो. लहान मुलांना आणि घरातील तरुणांनाही अधिक मासाचे महत्त्व सांगावे. त्यांना चांगले संस्कार द्यावेत. एकत्र नामस्मरण केल्याने घरात सकारात्मक वातावरण तयार होते. अधिक मासात काही लोक दररोज मंदिरात जातात तर काही घरीच भक्ती करतात. दोन्ही योग्य आहेत. भक्ती मनापासून असणे महत्त्वाचे आहे. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय असल्यामुळे अधिक मासात तुळशी पूजेला विशेष महत्त्व आहे. तुळशी पुढे दिवा लावल्याने घरात शांती राहते असे मानले जाते. अधिक मासात केलेली छोटी चांगली कृतीही मोठे पुण्य देऊ शकते. एखाद्याला मदत करणे, भुकेल्याला अन्न देणे, आजारी व्यक्तींची सेवा करणे ही देखील मोठी भक्तीच आहे. अधिक मास हा केवळ धार्मिक विधींचा महिना नाही तर मन शुद्ध करण्याचा काळ आहे. या काळात आपण आपल्या
वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करावा. मनात सतत नकारात्मक विचार ठेवू नयेत. देवांवर श्रद्धा ठेवावी. अधिक मासात सकारात्मक विचार, संयम आणि भक्ती यामुळे जीवनात आनंद आणि समाधान येते. शेवटी एवढे सांगू इच्छिते की अधिक मास हा अत्यंत पुण्यदायी आणि भक्तिमय महिना आहे. या काळात भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, भागवत, रामायण, गुरुचरित्र, हरिपाठ किंवा आपल्या श्रद्धेनुसार कोणत्याही पवित्र ग्रंथाचे पारायण करू शकता. व्रत, जप, दान आणि भक्ती श्रद्धेने करा. नियम पाळण्याचा प्रयत्न करा, पण भीती बाळगू नका. देवाला मोठेपणा नको असतो. प्रेम, श्रद्धा आणि सात्विक मन सर्वात महत्त्वाचे असते. अधिक मासात केलेली भक्ती जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हाईप देखील नक्की करत जा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.